आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना। शिवाजीनगरमधील मेट्रोच्या स्थानक आणि एसटी बस स्थानकासंदर्भात आढावा बैठक। गतिशील आराखडा तयार करा। अजित पवारांच्या वाहतूक कोंडीबाबत सूचना। सर्वकष गतिशील आराखडा तयार करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आता आजपासून उड्डाण होणार आहे। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा। समाविष्ट 34 गावांमधील समस्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये बैठका। समाविष्ट गावांमधील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। राज्य सरकारनं नियुक्ती केलेल्या सदस्यांबरोबर बैठका होणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पालिकेचं उपद्रव शोध पथक नेमलेलं आहे। शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न। पिंपरी चिंचवडमध्ये आता रात्रीच्या बांधकामांना बंदी। बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी। ध्वनी प्रदूषण टाळणं, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेचा पुढाकार। विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणामधील विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम। 1 ते 15 जानेवारी दरम्यान हा आयोजन असेल। नगर सोलापूर रस्ता जीवघेणा। वर्षभरात शहरात 278 जणांचा अपघाती मृत्यू। नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज, हडपसर आणि मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्ग या ठिकाणी अपघातांचे प्रमाण अधिक आहे।